अगडे जरा लोकांना विचारा की या बाईला कोणी ओळखतंय का. सर सर चेहऱ्यावरनं ही बाई कष्टकरी वर्गातली वाटते. मॅडम चेक करा बॉडी. सर कोणीच नाही ओळखत. ज्या अर्थी हिला इथे कोणीच ओळखत नाही त्या अर्थी ही दुसरीकडे कुठेतरी राहणारी असेल. हो सर. सर आणि ज्या अर्थी इतक्या सुमसाम एरियामध्ये आणून ही बॉडी इथे डंप केली आहे त्या अर्थी मारेकऱ्यांनी ही बॉडी इथे आणण्यासाठी कुठल्या तरी वाहनाचा वापर केला असणार. करेक्ट. तुम्ही दोघांनी एक काम करा, इथे आसपास कुठल्या तरी व्हेकलचे टायरचे मार्क्स मिळतात का बघा. ओके सर. केस ओपन करण्यासाठी ही गोंड मेन फॅक्टर आहे. हो सर. गोणीवरती जो स्टॅम्प आहे हा मोठा क्लू ठरू शकतो. मॅडम बॉडीवर कुठे काही जोर जबरदस्ती कुठे काही मारहाण केल्याचे निशाण आहेत काय. नाही सर, बॉडीवर कुठेही मारहाणीचे निशाण नाहीत, पण डोक्याच्या पाठीमागे रक्त साखळलेले दिसते. हे काम करा, बॉडीचा पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. ओके सर. हॅलो ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडतच असतात, पण आपण मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. कारण एकतर आपण त्या घटनेचा भाग नसतो किंवा त्या व्यक्तीला आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसतो. आजच्या या केसमध्ये अशाच एका अज्ञात गरीब कष्टाळू महिलेचा जीव गेलाय. कोणी घेतला असेल तिचा जीव? नेमकं काय घडलंय चला पाहूया. काय रे रम्या, धंद्यावर यायला वेळ का झाला तुला? अगं आई तूच तर पाठवलं होतं ना घरचं लाईट बिल भरायला. भरलास ना. हो. बस. ए मावशे, हे घे तुझी भाजी. काय रे, भाव किती झाला? हे काय भावाचं घेऊन बसलीस, राहू दे. वा वा वा. ए दोस्तीमध्ये धंद्याचं वगैरे काय काढायचं नाही हा? काय झालं सांग. पैसेच द्यायचे ना. ए रम्या, एक मस्त गरमागरम वडापाव दे चटणी लावून. हो. काय रे बाबा, नाक्यावरची काय खबर? अरे तू नाक्यावरचं पांडू आहे ना. हे काय झालं पांडूचं? अहो त्याच्या मालकानं त्याच्या टपरीचं भाडं वाढवलं. हा, पांडून टपरी खाली गेली. अरे भाई ती टपरी मोक्याच्या ठिकाणी आहे, सॉलिड धंदा होतो तिकडे. मावशे तेच सांगायला आलो, तू घे ती टपरी चालवायला आणि सॉलिड पैसा छापशील. नाही रे, आमचाच धंदा चालवताना तोंडाला फेस येतो. आणखीन काय करायचं? अगं मावशे तू नको चालवूस, आपला रम्या आहे ना तो मस्त चालवा धंदा. भाई आयडिया चांगली आहे, 2 पैसे जास्त कमवता येतील. अरे रम्या, देवानी चोच दिलीये, दानावी तोच दिली. हो पण नोट छापण्याचा मोठा चान्स आहे, हे का नाही कळत तुला? कळतंय रे मला, पण नवीन धंदा म्हटलं की भांडवल आलं. नवीन भांडी कुंडी सामान सगळं, पैसा कुठनं आणायचा आपण? जा आणि सगळे चहाची बिल गोळा करून घेऊन ये जा आणि चहा पावडरवाल्याचं बिल देऊन टाक. तू जाता जाता 4 नंबर गॅरेजला ना तिकडे जाऊन चहा देऊन टाक. ए रम्या, मुक्या कुठे आहे? मला नाही माहिती. मुक्याला सांगायचं मुक्काट्यानं येऊन भेट, समजलं? सांगतो. चल निघ. चावली आई. अगो माझा सोन्या, हे वो मला काय मिळालं? अरे पिल्लू माझं आलं ग. अरे 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 बस 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 बस. मला ना हे ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालंय. बापरे, हे बघ, किती छान आहे. योगिता, सांच्याला ना मीठ मोरी ह्याची दृष्ट काढ. हो आई. हे घे. आई हा.
मला ना माझ्या वाढदिवसाला सायकल देशील? का नाही देणार? तुला नक्की देणार सायकल. माझं सोनं आहे ग हे. वहिनी, आई आणि दादाचा टिफिन रेडी झाला का? हो झाला, 2च मिनिटं थांबा. हे घ्या. ठीक आहे, 2 टिफिन. हो 2 टिफिन, एक आई आणि यांच्यासाठी आणि एक तुमच्यासाठी. हे घ्या. आई पोलीस वाला. काय झालं साहेब? अलका मावशी, साहेबांनी तुम्हाला ओळखण्यासाठी बोलवलं. म्हणजे रतिलाल शेठचे मारेकरी सापडले? आणलंय दोघा तिघांना. आता तू बघ आणि ओळख. चल लवकर, जीप नाक्यावरच होती. चल. अरे झालं का रे बाबा, लवकर आवर. अगं आई, त्या रतिलाल शेठचे मारेकरी सापडले का ग? हे नाही रे, पोलिसांनी ज्यांना आणलं ना ते भलतेच कोणीतरी होतं. पण मी म्हणते रमेश, ज्या कोणी रतिलाल शेठला लुबाडलंय ना त्याला नरकात पण जागा मिळणार नाही. त्यांची तळपट होते की नाही बघ तू. अगं त्यांचं जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तू त्या मारेकरांना ओळखणार कशी असते सांग आधी. का नाही ओळखणार? मी त्यांच्या बुटाचा रंग चांगलाच लक्षात ठेवलाय. अगं आई, तू येडी का खोळी? एकाच कंपनीने बनवलेले एकाच रंगाचे बूट अनेक लोक वापरतात. आता त्यांच्या बुटाच्या रंगावरून ओळखणार असतो त्या ना? काय तू पण. तुला सांगितलं ना एकदा, ओळखेन म्हणजे ओळखेन. बघ, आपण आलो. ठीक आहे, तुम्ही लोकांनी टपरी बंद नाही केली अजून? करतोय. अगं आई चल ना लवकर, भूक लागली मला खूप. जर दमधर रे मुक्या. रमेश, नाईट ड्युटी करणारे जे पोलीस असतात त्यांच्यासाठी चहा भरून ठेवलायस? हो आई. पण आई, ही रोज रोजची समाजसेवा कशाला करते असते? त्या पोलीसवाल्यांना रोज चहा पाजण्याची गरज काय? अरे पोलिसांमुळेच तर आपण सुरक्षित असतो की नाही. आता आपलंच बघ, घरात अडचण आहे म्हणून मी रोज टपरीवर झोपते, अगदी सुरक्षित असते पोलिसांच्या संरक्षणामुळे, होय की नाही? हो बरं आई, चला ना आता, खूप भूक लागली मला. हो चल. चल लवकर आवर. वा वहिनी, काय भाजी बनवल्या? मुक्ते, तू जेवलीस का? नाही, चल ताट वाढून घे, जेवायला बस. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. अरे मुकुंदा, तू ते राजूला जाऊन भेटलास का? हो दादा, भेटलो. तर मला मवाल्याला काय भेटायचं होतं? हा, त्याला हप्ता पाहिजे माझ्याकडून. हप्ता? कशापायी? मी नाक्यावर रिक्षा लावतो ना म्हणून. आता नाका के त्याच्या बापाचा आहे व्हय? 1 पैसा द्यायचा नाही त्याला, सांगून ठेवते. जाऊ दे ना, तो राजू खूप डेंजर माणूस आहे. आपण कशाला उगाच त्याच्या नादी लागायचं? गप गुमानं धंदा करूया ना. अरे पुरुषासारखे पुरुष तुम्ही घाबरताय त्या राजूला? हा, का बांगड्या भरल्यात का तुम्ही? सरळ जायचं पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट करायची, झालं. आई अगं पण तुमच्याने काय होणार नाही असंच दिसते. रात्री गस्त्याला येत असणं पोलीस, तेव्हा त्यांना मीच सांगते, राजूची कंप्लेंटच करते. बघाच तुम्ही आता. काय चायवाली मावशी, कशी आहे? अरे मस्त मग मस्त. बाकी काय सगळं व्यवस्थित चाललंय ना? हा, अरे बबन, काशा, आज दोघे एकत्र? अरे काय नाही रे, मावशीला बिशीचे पैसे द्यायला आलोय. अच्छा अच्छा. बसा. अरे रम्या, मला एक बरणी दे आणि बस ते रे. चोपडी दे. बस. हा. आणि बाहेर जा, गिऱ्हाईक बघ जरा. चल चल. ठीक आहे मावशी, हे माझे पैसे. बरोबर आहेत ना? हो हो, मोजून घे. हे बघ, हे माझे आहेत, घे. हो रे बाबा. बाकीच्यांना पण सांगा लवकर लवकर पैसे आणून द्यायला, कळलं? हो हो, सांगतो मावशी. बरं मावशी, ह्या टायमिंगला बिशीला कोणाचा नंबर आहे? या टायमाला शंतनूच आहे. शंतनू तर गावाला गेलाय, तो 2 महिन्यानंतर येणार आहे. त्यात काय झालं?
आपण पैसे ठेवून देऊया. हा. 2 महिन्यांनी त्याला पैसे देऊन टाकू. बर चालेल. हा. रम्या हे सगळं वरती ठेवून दे. हो चहावाली आई. अगं बाई माझं पोरग आलं वाटतं. अरे ये रे बाबा. म्हणजे ग शोन आलं ग. शोन ग माझं. आई तो राजू. काय केलं ग त्याने? अहो मला काय नाही केलं, त्याला आत्ताच पोलीस पकडून घेऊन गेलेत. बरं झालं, असंच पाहिजे. अगदी चांगलं केलं. अगं आई तू कशाला उगाच त्या राजूची कंप्लेंट केली? अगं नको दुश्मनी घेऊस त्याच्याशी. काशा बबन आता तुम्ही दोघंच समजावा हिला. तू कशा टेन्शन घेतोस? अरे असे 56 राजू बघितलेत आम्ही. हं. तू धंदा सांभाळ, आम्ही बाहेर जाऊन येतो. स्वस्ला कपडे आणायचे आहेत ना. चला. सर, त्या महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी जड वस्तूने आघात झाला आणि नंतर ब्रेन हॅमरेज होऊन तिचा मृत्यू झालाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अजून एक विचित्र गोष्ट समोर आली. काय? सर, एखादा सर्वसामान्य माणूस दिवसभरामध्ये किती चहा पिईल, पण या महिलेच्या पोटात चहाचं प्रमाण जास्त सापडले. जास्त चहाचं प्रमाण कसं? सर, कदाचित ती महिला चहाची व्यसनी, आय मीन टू से ॲडिक्ट असू शकते. बरं, ज्या गोणीमध्ये तिची बॉडी सापडली होती त्याचा काय ट्रेस? सर, त्या गोणीमध्ये तांदळाचे काही दाणे सापडलेत आणि गोणीवरती एक पुसटचा स्टॅम्प होता. मी कॉन्स्टेबल बगाटे यांना दाणा बाजारामध्ये त्या संदर्भात चौकशी करायला पाठवलंय. नमस्ते साहेब, चाय. बरं का थांब. हा साहेब. तू दिवसभरामध्ये किती चहा पितोस? त्याचं काय साहेब, आम्ही शक्यतो चाय पितच नाही. म्हणजे चाय उकळला ना की 17 वेळा टेस्ट करावा लागतो. लय वैताग येतो, ऍसिडिटी होते साहेब. बरं, हे चहासाठी लागणारं दूध, साखर, चहा पावडर कुठून मागवतोस? ते आपले सप्लायर आहेत प्रत्येक एरियात. ठीक आहे, जा. नायकोडी, क्लू सापडला. हे काम करा, या चहावाल्याकडून एरियातल्या सगळ्या चहा सप्लायरवाल्याचे डिटेल्स घ्या. त्या सगळ्यांना आपल्या रडारवर घेऊया. ओके सर. पोलिसांच्या तल्लख बुद्धीमुळे त्यांना या केसमधला महत्वाचा धागा सापडला. गोणीमध्ये सापडलेला मृतदेह हा अलका नावाच्या एका चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा मृतदेह असल्याचं सुद्धा तपासामध्ये उघड झालं. पण एका साध्या सुध्या कष्टकरी महिलेच्या खुनामागचं कारण नक्की काय असेल? कुणी केलं असेल तिचा खून? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अखेर पोलिसांनी अलकाची टपरी गाठली. अरे, टपरी कोणाची आहे? साहेब आमची आहे साहेब. आमची म्हणजे? माझ्या आईची आहे. अरे, आईचं काही नाव वगैरे असेल ना? माझ्या आईचं नाव अलका आहे साहेब. आई कुठे गेली? आई कालच रात्री विपश्यना केंद्रावर गेले साहेब. काय झालंय साहेब? आई साहेब, माझी आई आहे साहेब. साहेब माझ्या आईला काय झालं साहेब? ये बस. बगाटे, शांत हो. अचानक आई जाण्याने तुला धक्का बसणं साहजिक आहे, पण तुझ्या आई बरोबर ज्याने कोणी हे केलंय त्या गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यामुळे शांतपणे नीट आठवून सांग, आदल्या रात्री काय घडलं? आई, मोबाईल चार्जर वगैरे सगळं घेतलंस ना? म्हणजे तू कशी आहेस, तुझे काय हाल हवाल हे आम्हाला कसं समजणार? बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या तू कशी जाणार आहेस? आई, मी तुला रिक्षाने सोडू का? हो रे बाबा, मी आता टपरीवर झोपायला जाईल. सकाळच्या पहिल्याच गाडीने जायचंय. अरे, स्टेशन तर 10 पावलावर आहे. मी जाईन ना स्टेशनला. तर तू ठरवलंस ना, मग काय टेन्शन नाही मला.
हां मुक्ता, घरचं आवरून झालं की टपरीवर नवऱ्याला मदत करायला जायचं, समजलं? आई अगं, पांडूची टपरी मोक्याच्या ठिकाणी आहे. हे बघ, एकदा हा चान्स केला ना तर आपल्याला परत नाही मिळणार. अगं, पैसाच पैशाला जोडतोय, तूच शिकवलंयस ना. मग नवीन धंदा सुरू करण्यासाठी मला का मदत नाही करत आहेस तू? आणि आई, हे सगळे बिशी मेंबर्सशी बोलून आलेत. त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही म्हणाल तसं. आई, आता उचला ना बिशी. हे बघ मुक्ता, रमेश तू पण आहे. अरे भिशीचा नियम मोडला ना तर 30 लोक माझ्या तोंडात शेण घालतील. त्याचं काय? हे बघ, नवीन धंद्याचा नाद सोड तू. नाही सोडणार आहे. तो कोण कुठला सुहास? रक्त नात्याचं नसताना त्याचा सगळा खर्च तू उचलतेस आणि पोटच्या पोरासाठी साधी भिशी उचलू शकत नाहीयेस तू. रमेश, तू कुणाचं बी कुणावर फाडू नकोस. तू किती बी काय बी म्हणलास ना तरी मी भिशी उचलणार नाही. जर असं असेल ना तर मी पण एक निर्णय घेतला. काय? मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. का? चल ग मुक्ता. अरे दादा, रमेश, वहिनी तू तरी. हे बघ पोरी, तू तरी कुठे जाऊ नकोस. अगं त्याचं डोकं शांत झालं ना तू येईल परत घरात. तू तरी हे घर सोडून जाऊ नकोस. आई, तुम्ही नेहमीच म्हणता ना, नवऱ्याच्या सुखदुःखात त्याची साथ दिली पाहिजे. मला माफ करा आई, मला जावं लागेल. अगं माझं ऐक ना. साहेब, त्याला तरी दादा वहिनीची वाट बघत आई टपरीवर न जाता घरातच झोपली. आणि मी सुद्धा नेहमीप्रमाणे रिक्षामध्ये झोपायला निघून गेलो. सकाळी उठून बघितल्यावरती दादा वहिनी आले नव्हते. आई सुद्धा विपश्यना केंद्रावरती गेली असेल असं समजून आईने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा इथे टपरी उघडायला आलो तर हॅलो बबन अरे आमची टपरी फोडले आणि बिशीचे पैसे. साहेब टपरीतल्या बिशीच्या पैशांची चोरी झाली होती. म्हणून मी बिशी मेंबर काशीनाथ आणि बबनला फोन करून बोलावून घेतला आणि आमच्या एरियातल्या पोलीसमध्ये तक्रार केली. नागोडी, याने जिथे कंप्लेंट केली होती तिथल्याचं स्टेटमेंट व्हेरीफाय करा. ओके सर. पुढे काय झालं? साहेब, मी खूप ट्राय केला दादा आणि वहिनीला फोन करण्याचा, पण त्या दिवसापासून त्या दोघांचा फोनच लागत नव्हता. तुझ्या दादा आणि वहिनीचा फोन नंबर दे. अरे मुकुंद, काय झालं रे? हां, तुम्ही कोण? त्याचे नातेवाईक? नाही साहेब, तुम्ही अलका मावशीच्या चाच्या टपरीवर आलाय हे समजलं म्हणून आम्ही आलो. साहेब, बिसी पैशांचा चोर सापडला का? तुमचा आणि बीसीचा काय संबंध? साहेब, आम्ही बीसी मेंबर आहोत म्हणून. काय धंदा करतो तू? साहेब, माझा भाजीचा धंदा आहे नाक्यावर. आणि साहेब, माझा फळांचा धंदा आहे. अलकाबाई टपरीवर भिशीचे पैसे ठेवायचे हे अजून कोणाकोणाला माहिती? सगळ्या बीसी मेंबरला माहीत आहे. हां साहेब, अलका मावशीनं प्रत्येकाने दिलेल्या पैशांना रबर बँड लावून पहिल्या नोटेवर त्या बीसी मेंबरचं नाव लिहून ठेवायची. हो साहेब. साहेब, नाही म्हणजे की काय झालंय? चहावाली आई. सुहास, तुझी चहावाली आई गेली रे. ज्यांच्या बाबतीत गुन्हा घडलाय अशा अनेक व्यक्ती पोलिसांसमोर नेहमीच येत असतात. कधी कधी अज्ञात मृतदेहही येतात, पण पोलीस त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करतात. कारण या जगामध्ये अज्ञात तसं कुणी नसतंच,
प्रत्येकाचं काही ना काही कनेक्शन हे नक्की निघतं. बोल, आईचा खून का केलास? साहेब मी खरं बोलतोय, मी आईचा खून नाही केला. मग कोणी केला? साहेब मी शपथ घेऊन सांगतो, मला नाही माहित. खोटे धक्का नाही घ्यायच्या. जर तू आईचा खून केला नाहीस, मग टपरीमध्ये ठेवलेले बेशीचे पैसे चोरी कसे झाले? साहेब मला नाही माहित ते. हे बघ, तू जेवढं खोटं बोलशील ना, या केसमध्ये अजून घुसत जाशील. काय आहे ते सगळं खरं खरं सांग. साहेब हे खरं आहे की माझं आणि आईचं भांडण झालं होतं. मी रागात घर सोडून गेलो होतो आणि रागाच्या भरात भिशीचे पैसे चोरण्यासाठी बायकोसोबत टपरीवर पण गेलो. पण साहेब मी खरं बोलतोय. साहेब हवं तर तुम्ही माझ्या बायकोला विचारा, आपण गेलो होतो की नाही त्या दिवशी. हो साहेब, त्या रात्री आम्ही टपरीवरती गेलो होतो. तुम्ही जे सांगताय त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? हो साहेब, पुरावा आहे माझ्याकडे. हे बघा साहेब, बसचं तिकीट. साहेब त्या दिवशी ह्यांचं आणि आईंचं त्या पिशीच्या पैशांवरून भांडण झालं. त्यानंतर साहेब टपरीवर चोरी झाली. याच्यावरच आळ येणार ना साहेब, त्यामुळे आम्ही माझ्या माहेरी विरारला निघून गेलो. PM रिपोर्टप्रमाणे अलकाबाईचा मृत्यू रात्री साधारण 12 वाजता झाला आणि ही तिकीट रात्री 8 वाजता काढली. साहेब यांनी आईंचा खून नाही केलाय साहेब. प्लीज याला सोडा साहेब. सर बघाडे, मुकुंदने BCच्या पैशाच्या चोरीचा रिपोर्ट ज्या पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर केला होता, तो रिपोर्ट आणि मुद्देमाल ताब्यात घेतले? हो सर. सर त्या टपरीवरच्या पैशांच्या भरणीवर एकूण 3 लोकांच्या बोटांचे ठसे सापडले सर. त्यापैकी एक मयत अलकाबाई आणि दुसरा सर या रमेशचे आणि तिसरा अज्ञात इसम. साहेब खरंच यांनी खून नाही केलाय साहेब. त्यांना बाहेर घेऊन जा. साहेब काय माहिती. बघाडे, याला लॉकअपमध्ये टाक. साहेब साहेब मी खरंच काही नाही केलं, प्लीज समजून घ्या. साहेब खरंच सांगतो, मी काही नाही केलं. साहेब प्लीज ऐकून घ्या. सर, अलकाबाईंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अलकाबाईंचा खून या रमेशने केलेला नाही आहे हे सिद्ध होतं. आणि ज्या वेळेला आम्ही या रमेशच्या सासूरवाडीत त्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळेला सुद्धा तिथे बिशीचे पैसे सापडले नाही. मग त्या बरणीवरती रमेशच्या बोटांचे ठसे कसे काय आले? नायकोडी, ही केस खूप गुंतागुंतीची होत चालली. त्या BCच्या पैशाच्या बरणीवर ज्या तिसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स होते ना, ती व्यक्ती कोण आहे हे शोधायला. एक काम करा, या BCच्या संदर्भात जितकी लोक आहेत त्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. ओके सर. पोलिसांनी या केसशी संबंधित म्हणजे अलकाबाईंचा मुलगा मुकुंद, सून मुक्ता, सुहासची आई योगिता, भाजीवाला बबन, फळवाला काशीराम या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले. पण भिशी चोरी प्रकरणामध्ये यापैकी कोणाचाही हात नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. मग अलकाबाईंचा खून आणि भिशीची रक्कम लुटणं यामागे काहीतरी वेगळाच गेम असावा अशी पोलिसांना शंका आली आणि त्यांनी बरणीवर सापडलेल्या तिसऱ्या ठशाच्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी या केसशी संबंधित सगळ्यांकडे पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आणि त्याच वेळेला रमेशची पत्नी मुक्ता हिनं आपल्या सासूच्या खुनाच्या बरोबर महिन्याभरापूर्वी जी घटना घडली होती ती पोलिसांना सांगितली. काय होती ती घटना? अलकाबेन, शेठजी नमस्कार. केम छो बेन? मस्त मस्त. मारो गुड लक आपको. हो हो. तुमचं काम नक्की होईल, खूप छान होईल. थँक्यू बेन. मी तुम्हाला गरम गरम चहा घेऊन येते. नंतर बोल. नमस्ते साहब. काय मॅडम? साहब मैं रतिलाल, साहब ने बोला. हां बसा. क्या हुआ साहब? तुम्ही अलकाबाई नावाच्या कोणत्या महिलेला ओळखता? अलकाबेन?
चाय वाले? हाँ साहब, वो मेरी बेन जैसी साहब। पर आप साहब अलका बेन के बारे में क्यों पूछ रहे हो? हे बघ, साहब ये क्या हुआ साहब? कब हुआ साहब ये? अलकाबाईंचा मर्डर झालाय आणि त्याच संदर्भात चौकशी करण्यासाठी तुम्हाला आम्ही इथे बोलवलं. तुमचा काय बिझनेस आहे? साहब डायमंड कटिंग करके बेचता हूँ साहब मैं. लाइसेंस है साहब उसका. तुम्ही अलकाबाईंना कसं ओळखत होता? 2 साल पहले की बात है साहब. ओ बेन, हाँ एक गर्मा गर्म मसाले वाली चाय आपो. शिट. अगो भाई, बापरे, कसं सांडलं. सॉरी. काही हरकत नाही, मी दुसरी चहा आणते. साहब उस दिन अलका बेन का हाथ मेरे पाउच को लग गया और उस दिन डायमंड को अच्छा भाव मिला. मेरे लिए तो अलका बेन गुड लक हो गई ना. मैं हमेशा अलका बेन के पास जाता था गुड लक लेने के लिए. वो भी दिल से गुड लक देती थी साहब. तुमच्या दोघांचं हे गुडलकचं प्रकरण अजून कोणाला माहिती होतं? नहीं साहब, वो हम दोनों में ही राज था. ज्या दिवशी तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा पण तुम्ही गुडलक घ्यायला तिथे गेला होता? जी साहब. त्या दिवशी तुमचा जो पाऊच चोरीला गेला त्याच्यात जे डायमंड होते त्याची किंमत काय होती? 2 पेटी साहब. तुमचा कोणावरती संशय? नहीं साहब. पर साहब ये डायमंड केस में अलका बेन आई विटनेस थी, इसलिए उनका मर्डर तो नहीं हो गया. मिस्टर रतिला, एखाद्या केसमध्ये गुन्हेगाराला पकडलं आणि त्यांना बेल मिळाली तर ते साक्षीदाराला फोडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा खून करतात. तुमच्या केसमध्ये गुन्हेगार पकडला गेलाच नाही, तो अजूनही वॉन्टेड आहे. मग तो अलका मावशीचा खून का करतो? साची है साहब. अलका बेन के हत्यारों को नहीं छोड़ना साहब. उनको पकड़ो साहब. ठीक आहे, आता तुम्ही या. सर, दिवसेंदिवस या केसचा गुंता तर वाढतच चाललाय. नायकोडी, व्हीसीच्या पैशाची चोरी, अलका मावशीचा मर्डर आणि व्यापारी रतिलालला लुटणं, या तिन्ही केसेस जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांशी रिलेटेड आहे. केस ओपनिंगसाठी आपल्याला या सगळ्यांचा रिवर्क करावा लागणार. अलकाचा खून, भिशीच्या पैशांची चोरी आणि हिरे व्यापारी रतिलाल यांना लुटणं या तिन्ही केसेसचा पोलिसांनी नव्यानं अभ्यास करायला सुरुवात केली. या केसशी संबंधित सगळेच म्हणजे रमेशची पत्नी मुक्ता, अलकाबाईंचा धाकटा मुलगा मुकुंद, सुहासची आई योगिता, बबन, काशीराम यांच्यावर पोलिसांनी वॉच ठेवला होता. पण पोलिसांना तपासामध्ये एकही धागा सापडत नव्हता. आणि अशाच परिस्थितीमध्ये एक दिवस रमेशची पत्नी मुक्ता हिचा पोलिसांना फोन आला. काय झालं? तुम्ही पोलिसांच्या ताब्यात असल्यापासून मी एकटीच होते. काल भाऊ आले, जेवले आणि नेहमीप्रमाणे ते रिक्षात झोपायला गेले. मी सकाळी दरवाजा उघडला तर नाही कुठे काम करा, पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतो. बघा रे, रमेशला घेऊन चला. साहेब यांना कधी सोडणार? मॅडम, जोपर्यंत या केसचा पूर्ण छडा लागत नाही रमेश आमच्या ताब्यात राहा. नाही साहेब. रमेश, मुकुंदला काही व्यसन वगैरे होतं का? नाही साहेब. काय वाटतं तुला, कोणी मारलं असेल मुकुंदला? साहेब मी काय आणि मुकुंद काय, एरियामध्ये आमचं कधीच कोणाशी भांडण नव्हतं. मग या रिक्षाच्या धंद्यावरून कधी कोणाशी वाद वगैरे झाला होता का? साहेब नाक्यावरचा गुंड राजूने मला मुकुंदला त्याला भेटण्याचा निरोप द्यायला सांगितलं होतं एकदा. मुकेला सांगायचं मुक्काट्यानं येऊन भेट.
मग तू दिलास निरोप? हो साहेब. मग दोघांचं काय बोलणं झालं, त्याची चौकशी केलीस का? केली ना साहेब. तू त्या राजूला जाऊन भेटलास का? त्याला हप्ता पाहिजे माझ्याकडून. साहेब त्यावेळेस आईच्या कंप्लेंटवरून पोलिसांनी राजूला पकडून नेलं होतं, पण त्यानंतर राजूने कधीच मुकुंदला त्रास नाही दिला. बरं, हा राजू कुठे भेटेल? तर तो नेहमीसारखा नाक्यावरच बसला असेल. भाई समजतो स्वतःला हा? मग हे पैसे कुठून आले? कुठून आले? काशीनाथ बबन, इथं बीसीच्या मेंबरचे पैसे आहेत. अरे त्या अलकाबाईच्या टपरीमधल्या बरणीमध्ये हे बीसीचे पैसे असतात. कोणी दिली टीप? बोल. साहेब टपरीवर पैसे आहेत, मला नव्हते माहिती. अरे भाई, अरे तू कशाला आला घरी? हे बघ मुख्या, बाहेर भेटत नाही. बाहेर भेटल्यावर टांग देतोस म्हणून सीधा घरी आलोय. भाई भाई हळू बोल ना भाई. हे बघ आपण कोणाला घाबरत नाहीये. भाई अरे तसं नाही, माझी आई आहे भाई घरी. हे बघ मुख्या, डायमंड सेटचा आपण दोघांनी गेम करून लय दिवस झालाय. चला आपला हिस्सा दे मला. भाई अरे भाई, माझ्यावर थोडा विश्वास ठेव ना भाई. अरे ते पोलीसवाले सतत माझ्या आईला चौकशीसाठी बोलवतात. भाई त्यांना जरा जरी फणक लागली ना, त्या डायमंडवाल्याचा गेम आपण दोघांनी वाजवलाय तर आपण दोघं गेलो 12च्या भावात. भाई भाई अरे एवढे दिवस थांबलास, थोडे दिवस थांब ना भाई प्लीज. इलियानो मुर्द्यानो, मुखानी मिळून रतिलाल सारख्या देव माणसाला लुबाडलं. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते. आई 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 अगं तू समजते तसं काय नाहीये. मुक्या तू खोटं बोल नकोस. मी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे. आई आई अगं माझं ऐक ना आई. तू मी सांगतो तुला तसं काही नाही आई. काही नाहीये. चल आत्ताच्या आत्ता सगळे हिरे दे. चल दे हिरे दे मला. आई मी देतो तुला हिरे. आई तू 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 चल आज चल. मला चल ना आई, घरात चल ना. मला हिरे दे. चल चल तू. आई माझं ऐक ना आई. मला हिरे दे. हिरे हिरे आई आई कुठे ठेवले हिरे? हिरे दे सगळे. आई माझी चूक झाली आई, मला माफ करा. अरे करून तुला वाढवलं, हे काम केलेस तू. त्याच्यात मी पोलिसाकडे जाते. आई पोलीस नको आई, प्लीज माझं ऐक. आई 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 साहेब मी आणि मुकुंद त्याच्या रिक्षातून बॉडी नेली आणि टाकून दिली. रतिलाल हा डायमंडचा व्यापारी आहे, हे मुकुंदला कसं माहिती? रतिलाल सेटला डायमंड फॅक्टरीतून निघताना मुकुंदने पाहिलं होतं. बाय 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 बाय. मुख्या, इज्जतनी माझा हप्ता द्या, नाहीतर बाय 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 बाय. ते तो काय यार भाई, कशाला खाली पिली गरम होतो. भाई भाई कधीपर्यंत हे असं रिक्षावाल्यांकडून 100-200चा चिल्लर घेत बसणार ना? काय बोलायचंय तुला? पण मी तर बोलतो रिक्षाचा टॉप गिअर टाक आणि सरळ लंबा हात मार. ही बाकीची जिंदगी आईच मध्ये कटेल. साहेब मी आणि मुकुंदे डायमंडवाल्याला लुटलं, पण मुकुंदचा मर्डर मी नाही केला साहेब. जय हिंद सर. सर त्या मुकुंदचा PM रिपोर्ट. जातो. काय झालं सर? मुकेशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही वेगळं आलंय का? मुकेशचा गळा ज्या चाकूने कापण्यात आलाय तो चाकू कदाचित फळं कापण्यासाठी वापरण्यात आला होता.
कारण मुकेशच्या गळ्यावरची जखम आहे त्यात फळाच्या रसाचे पार्टिकल सापडले. साहेब माझा फळांचा धंदा आहे. साहेब मुकुंदाने मी लहानपणापासूनचे मित्र. डायमंड मुक्या तुझ्याकडे कसे? आईच्या टपरीवर त्या रतिलाल शेठचा मॅटर झालेला. तो मॅटर मी आणि राजूनेच तर केलेला. काय हा मॅटर थंड होईपर्यंत ना हे डायमंड तुझ्याजवळ माझ्याकडे. आणि डायमंड विकून झाल्यानंतर तुला मी मस्त नोट देईन. मुकुंदनी माझ्याकडे डायमंड ठेवायला दिले होते. खरं तर ते डायमंड मला हडप करायचे होते म्हणून मी. साहेब मुकुंद रिक्षात झोपलेला असताना मी त्याला ठार मारलं साहेब. डायमंड कुठे ठेवलीस? कुठे ठेवलं? साहेब डायमंड मी माझ्या घरी लपून ठेवले. बघाडे याच्या घराची झडती घ्या. ओके सर. काशीनाथकडून पोलिसांनी हिरे जप्त केले. या केसमधून रमेशची सही सलामत सुटका देखील झाली. पण या सगळ्या मागे होती ती म्हणजे पैशांची लालसा. आणि या लालसेपोटीच मुकुंदनं स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केला आणि स्वतःचाही जीव गमावला. या प्रकरणातला दुसरा गुन्हेगार म्हणजे रमेश. त्याने फक्त पैशांच्या लालसेपोटी नवीन टपरीचं खूळ आपल्या डोक्यात भरून घेतलं होतं. त्या रात्री रमेशनं रागाच्या भरात जर घर सोडलं नसतं तर कदाचित त्याच्या आईचा जीवही वाचला असता. हेच कारण आहे रमेशच्या चुकीचं. आणि म्हणूनच तुमचं एक चुकीचं आणि बेसावत पाऊल ठरू शकतं गुन्ह्याची चाहूल. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन गुन्ह्याची उकल करायला पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.